नंदिनीने तिच्या आईला कॉल करून सांगितले की आई, मला आर्यावर डाऊट येतोय आणि मला ते सत्य जर शोधायचं असेल तर मला तुझी मदत हवी आहे. आणि शारदाताई म्हणत असतात, बोल ना बाळा, काय झालं गं? नंदिनी रडत म्हणत असते, अगं तिने आई असा टॅटू काढलाय. जेव्हा जीवाने बाबा असा टॅटू काढल्यावर आणि म्हणाली की माझ्या आईची आठवण आली होती, आईने मला कॉल केला होता म्हणून मी टॅटू काढलाय. आता ती म्हणत असते, नाही गं, अगं तिची आई तर माझ्याशी कालच बोलली आणि चांगली 1 तास बोलत होती. ते मनालीला गेलेले आहेत आणि तिकडचं वातावरण या सगळ्यावर आम्ही खूप वेळ बोलत होतो. नंदिनी म्हणत असते, काय? अगं तिने तर मला सांगितलं तिची आई रूम शिफ्टिंग वगैरे करत आहे आणि त्यामध्येच त्या खूप बिझी आहेत म्हणून इकडे येऊ शकत नाही. आता ती म्हणत असते, अगं बाई, यायला पण नको. तिने जर आर्याला अशा अवस्थेत बघितलं तर तिला धक्का बसेल. आता ती तयार होते नंदिनीला मदत करायला. आता नंदिनीला आठवतं की आर्या जेव्हा बोलली होती की माझी आई रूम शिफ्टिंग करत आहे आणि तिने मला कॉल केला होता, ती इकडे येऊ शकत नाही, त्यामुळेच मी आई असा टॅटू काढलाय. आता नंदिनीच्या मनात वेगळेच विचार सुरू झालेत की आर्याचं नेमकं सुरू तरी काय आहे. इकडे वसवात्या आणि रम्या याच गोष्टीचा विचार करत असतात. रम्या वसवात्याला म्हणते, अगं आई, मला ना त्या आर्यावर पूर्ण डाऊट आहे, कारण ती जे हे वागते ना, तिचं वागणं असं वरवरचं आहे गं. हे बघ, ती म्हणत होती तो चैतन्य तिचा बॉयफ्रेंड, त्याचं बाळ तिच्या पोटामध्ये आहे, पण मला नाही वाटत तिचं असं लुल्लू काही बॉयफ्रेंड असेल. मला असं वाटतंय तिचं प्रेम जीवावर आहे, कारण तिने आई असा टॅटू काढलाय ग तिच्या हातावर आणि वेगळंच काहीतरी उत्तर देत होती मला. आता वसुहत्या म्हणतात, हो का, असं काही आहे, मला तर माहीतच नव्हतं ग. आता रम्या म्हणत असते, अगं आई, पण आपल्याला हे सगळं सत्य शोधायला लवकरच लागावं लागेल, कारण 16 ऑगस्ट आता जास्त लांब नाही आहे. त्यामुळे आपण त्याच्या आधी रेडी पाहिजे. त्या दिवशी आपल्याला असा बॉम्बस्फोट करायचा आहे ना या सगळ्यांचा. तर ती वसवात्या म्हणत असते, हो, पण लगेच तिच्या पायात लचक भरते आणि रम्या खाली वागते. वसवात्या म्हणत असतात, अगं बाई, तू आधी तुझी काळजी घे बरं, अशी कशी ग तू, ये इकडे बस. आता रम्या म्हणत असते, नाही आई, आता या पायाकडे वगैरे लक्ष देऊन चालणार नाही. आपल्याला आपलं ध्येय जर साध्य करायचं असेल तर आपल्याला त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. आणि हे बघ, मी इकडे विचारच करत होते की आर्याला जाऊन भेटावं आणि काय ते विचारावं. लगेच इकडे नंदिनी आर्याच्या घरी आलेली आहे आणि आर्याला मिठी मारते, स्वारी बोलते आणि नंतर मनातच बोलते की आर्या, हे सगळं मी फक्त तुला एक्सपोज करण्यासाठी करते नाटक, त्यामुळे तू माझ्या यांना बळी पडू नकोस. आता पार्थ आणि इकडे त्यांचा एक मित्र आणि जीवा पण बसलेला आहे. आता पार्थ विचारत असतो, तुमचं मुलगी कशी आहे, तिचं काही तब्येत वगैरे बरी आहे का आता? ते म्हणत असतात, हो. आता पार्थ विचार करत असतो. तो जीवाला विचारतो, तुमचं काय सुरू आहे पार्थ? आता पार्थ आणि जीवा सांगत असतात, आमचं खूप छान चाललंय आणि आमच्या दोघांच्याही बायका आता प्रेग्नेंट आहे, त्यामुळे आम्हालाही लवकरच बाळ होईल. पार्थ म्हणत असतो, हो, जीवाची बायको थोडी मागे आहे आणि माझी बायको थोडी पुढे. आता ते दोघे पण हसायला लागतात. इकडे जीवा त्याच्याकडे बघायलाच लागतो, कारण जीवाला कसं तरी वाटतंय की आपण असं खोटं खोटं बोलतोय. जीवा म्हणत असतो, हे बघा, आपण चहा घेऊया. पार्थ म्हणत असतो, मध्येच काय रे असा विषय बदलतो तू? आता इकडे नंदिनी आणि आर्या खूप छान गप्पा मारत असतात, तेव्हा लगेच नंदिनीच्या आईचा फोन येतो. आता नंदिनीच्या आईचा फोन स्पीकरवर असतो, तेव्हा ती म्हणत असते, अगं बाई, आर्याकडे गेलेली आहेस का? अगं आर्या, कशी आहे बाळा तू? आता आर्या बोलायला लागते, तेव्हा तिच्या आई म्हणत असते, अगं जेवण वगैरे करते ना व्यवस्थित? आर्या म्हणते, हो, नंदिनी देते ना मला सगळं आयतं आणून, तर मी खूप छान आहे काकू. मावशी, तुमचं काय चाललंय? तुम्ही बरेच दिवस झाले फोन पण नाही केला. आता नंदिनीची आई उगाचच रेंज नाही असं नाटक करते, कारण आर्याला तिला वेगळीकडे न्यायचं असतं. आता ती म्हणत असते, आवाजच येत नाही ग आर्या. नंदिनी म्हणते, अगं इथे रेंजचा प्रॉब्लेम असेल, तू तुझ्या रूममध्ये जाऊन बोल ना. आता आर्या तिच्या रूममध्ये जाऊन बोलत असते आणि ते खूप वेळ गुंतवून ठेवतात तिला बोलण्यात. नंदिनी लगेच आठवतं तिच्या आईला सांगताना की तिच्या आईला ती म्हणाली होती
की आई मला एका गोष्टीसाठी तुझी मदत हवी आहे. जेव्हा मी आर्याच्या घरी जाईल ना तेव्हा तू तिला कोणत्या तरी बोलण्यामध्ये गुंतवून ठेव, म्हणजे मला माझं काम करता येईल. लगेच नंदिनी इकडे तिकडे बघते की आर्याची ती टॅटू काढलेली पावती वगैरे सापडते का, की तिने टॅटू कुठून काढलेला आहे, हे सगळं तिला सत्य शोधण्यासाठी करते. पण आता तिला ती काहीच सापडत नाही. इकडे तिकडे शोधाशोध तिची सुरू आहे. आणि नंतर तिला असं वाटतं ईमेल वगैरे तर आला असेल का, पण ईमेल वगैरे पण काहीच सापडत नाही तिच्या मोबाईलमध्ये. आता तिला लॅपटॉप दिसतो समोर आणि ती बघते अरे अजूनही फोनवर बोलते. ती पटकन जाते आणि लॅपटॉप जवळ बसते की यामध्ये काहीतरी सापडेल का, आणि जर कधी काही सापडलं तर आपल्याला आर्याला लवकर एक्सपोज करता येईल, आपल्याला माहीत होईल. आता ती लॅपटॉप बघते तर त्याचा पासवर्ड तिच्याकडे नसतो. आता तिला असं वाटतं आता काय असेल. नंतर नंदिनीला विचार येतो जन्मजय टाकून बघू का, आणि खरंच जन्मजय पासवर्ड टाकल्यावर त्याचं लॉक उघडतं. आता नंदिनीला त्यामध्ये खूप काही गोष्टी सापडल्यात. जेव्हा आर्याने टॅटू काढलेला त्याचं ईमेल पण आहे, त्याचं ती स्क्रीनशॉट काढून घेते. हिने कशामार्फत काढला, कुठून काढला, हे सगळं त्यामध्ये असतं. आणि अजूनही तिला माहीत होतं की आर्याचं जीवावर प्रेम आहे आणि आर्याचा वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. उद्या ती आपल्या बाळावरही हक्क गाजवू शकते, अशी तिला भीती मनात बसली आहे. आता ती इकडे येते. आर्या इकडे म्हणत असते अगं मावशी मी ठेवते आता फोन, मला क्लिनिकला जायचं आहे. ते शारदाताई म्हणत असतात अगं नंतर ठेव ना, बोल ना थोडा वेळ, बऱ्याच दिवसात आता फोन पण नाही करत तू. ती म्हणत असते हो ग मावशी, पण मला आता वेळ नाही आहे त्यामुळे मी ठेवते. आणि तिने फोन ठेवून पण दिलाय. इकडे शारदाताई विचार करतायत की हिने जर फोन ठेवला पण माझी नंदिनीचं काम झालं असेल का, तिचं शोधून झाले असेल का आर्याबद्दल. इकडे आर्या येते आणि नंदिनी तिच्या फोनमध्ये बघत असते. त्यामुळे तिला असं वाटत नाही की नंदिनीने काही शोधलंय, तिला माहीतच होत नाही. इकडे मानिनी व्हिडिओ बघत असते. तेव्हाच काव्या येतं आणि काव्या म्हणत असते आई काय चाललंय तुमचं, लहान मुलांसारखं असे व्हिडिओ काय बघताय. तेव्हा ती पार्थ आणि जीवाने जेव्हा लाडू बनवत होते तेव्हाचा व्हिडिओ बघते. आता ती व्हिडिओ दाखवते आणि काव्या म्हणत असते बापरे, मी नसताना देशमुख मला मांजर बिंजर म्हणतायत. आता बघतेच त्यांना ते आल्याच्या नंतर. आता तो व्हिडिओ नंतर पार्थ जीवाला विचारतो की अरे नंदिनी बाळासोबत बोलत नाही, जशा काव्या वागतात तशी काही वागत नाही, प्रेग्नेन्सी व्यवस्थित आहे ना. आता हेच सगळं मानिनीला खटकतं. मानिनी म्हणत असते अगं मला पण असं वाटतंय की ही रेकॉर्डिंग जरा पुढचीच घेतली मी. तिथे मी फोन ठेवून बाजूला निघून आले होते ग, तेव्हाच त्यांचं हे सगळं बोलणं झालं असेल. काव्या म्हणत असते हो ग आई, मी पण विचारलं होतं ताईला, मला पण या सगळ्यांचा विचार पडला होता. तर ती म्हणाली की माझ्या थोड्या वेळा वेगळ्या आहेत आणि बोलते ना मी. मानिनी म्हणत असते हो ती शांत आहे ना खूप, तिच्यावर गेली तर ते बाळही शांतच असेल म्हणून ते रात्री उठत असेल. आणि बघ ना त्या दिवशी चिंच खाताना कशी पकडली. आता आर्याला बाहेर येताना बघून नंदिनी परत खूप घाबरते आणि तिला असे दाखवत नाही. नंतर हसून म्हणत असते अगं काय झालं, ठेवला का फोन आईने. ती म्हणत असते नाही ग मावशीला बोलायचं होतं, पण मलाच आता क्लिनिकला जायचं आहे ना त्यामुळेच मी ठेवला फोन आणि लवकरच निघावं लागेल. आता ती निघते जायला. इकडे काव्या आणि मानिनी बोलत असतात. मानिनी म्हणत असते की अगं बघ ना, पण त्या दिवशी कशी चिंचा खाताना पकडली. काव्या म्हणत असते हो ना, असंच होत असेल ताईला अचानक एखाद्या दिवशी. तर काव्या म्हणत असते की त्या दिवशी नाही का जीवासारखं जर बाळ निघालं तर खूप राडा घालेल तो. वटपौर्णिमेच्या दिवशी नाही का मी त्याच्या रूममध्ये गेल्यावर खोटं पोट घेऊन बसलेला होता. आता मानिनी म्हणते खोटं पोट, अगं बाई मला पण बघावं लागेल, मी तर बघितलेलंच नाही खोटं पोट कसं असतं तर. आता मानिनीला हे सगळं खूप खटकलंय. आता ती जीवाच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध करणार आहे की खोटं पोट हे सगळ्या भानगडी काय आहेत. आता पुढील भागामध्ये काव्य इकडे पार्थसोबत बोलत असते. पार्थने ऑफिसमध्ये बसून बाळासाठी सॉक्स विणलेत. त्या दिवशी त्या वसुआत्या त्या बोलत होत्या ना काव्याला, आता पार्थनेच विणून दिले. इकडे जीवाच्या रूममध्ये मानिनी जाऊन ती फाईल्स वगैरे शोधते. आता ती लिगल डॉक्युमेंट असतात सरोगन्सीचे, ते जीवा लगेच जाऊन बघतो आणि थांबवतो मानिनीला. नंतर आता ती खोटं पोट बघायसाठी तिची ही धडपड सुरू आहे. इकडे नंदिनी
जीवाला सांगत असते की आर्याचं तुमच्यावर प्रेम आहे.